15 एप्रिल. संत संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही. संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. ते बोलते ते खरं होतं. वाचा सिद्धी म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो, परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे होते. कामधेनूर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि हाडांची काडे करून स्वर्गसुख हाती घेतले. पण कालांतराने ते नाश पावणार, मग ते घेऊन काय करायचं? पैक्यासारखा निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहतं. पैसा हा भूतासारखा आहे. त्यांच्याकडून काम करून घेतले तरी तो फार उपयोगी आहे, पण ते न केले तर तो उरावर बसतो. आपण प्रापंचिक माणसं. आपण पैसा साठवला तर तो गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार आहे असं वाटणं म्हणजे भगवंताचा आधार नाही असं वाटणं होय. आपल्याजवळ पैसा आपण होऊन कोणाला द्यावा असे मी म्हणत नाही, पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये, किंवा कोणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावं. पैसा प्रपंचाला पुरेसे असावा म्हणजे किती? तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला पाहिजे म्हणजे पुरे. आणि पेन्शन नसेल तर त्याला साधारणपणे मध्यम स्थितीत 10-15 वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा. याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झालं. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडंच आहे. आपल्याला अडचण नाही पडली आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसं होऊ द्यावं. आपण आतून निष्काम, निर्लोभ, निरिच्छा असावं. दुसऱ्यांचं द्रव्य मला मिळावं अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्यांच्याजवळ पैसा विपुल आहे त्यांना श्रीमंत अगर सावकार म्हणतात. ज्यांच्याजवळ विद्वत्ता आहे त्यांना विद्वान म्हणतात. ज्यांच्याजवळ शेत आहे त्यांना शेतकरी म्हणतात. परंतु याच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईल असं नाही. सावकार कंजूष होईल, विद्वान गर्विष्ठ होईल, शेतकरी दुर्गुणी होईल. ज्यांच्याजवळ सर्व गुण एक समयावच्छेद करून असतील तोच खरा मोठा. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणी असतात. म्हणून ज्यांनी आपल्याला केला तो ते खरे मोठे, अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावं, त्यात आपले कल्याण आहे. संत संगतीपासून सद्विचार, सद्भावना प्राप्त होते. ज्यांचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला. आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी संत सेवा. पैशाचे नाव व्यर्थ, पण तो खरोखर मोठा अनर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.